हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया 13 सप्टेंबरचे इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे ENEC आणि NPCI ने एक ॲग्रीमेंट साइन केलेला आहे न्यूक्लिअर कॉपरेशन करता. तर काय आहे बघूया तो आपण. तर ENEC म्हणजे इमिरेट्स न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन आणि NPCIL म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट साइन झालेला आहे एनहान्स करण्याकरता कोलॅबोरेशन इन वेरियस फील्ड्स मध्ये. तर जे वेरियस फील्ड्स आहे ते कोणते फील्ड्स आहे तर ते आहे सप्लाय चेन डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि न्यूक्लिअर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तर हे वेरियस फील्ड्स आहे ज्याला एनहान्स करण्याकरता हा कॉपरेशन हा जो एग्रीमेंट आहे साइन झालेला आहे ENEC आणि NPCIL मध्ये. ओके, सो हा जो एग्रीमेंट आहे हा फॉर्मलाइज झालेला आहे न्यू दिल्ली मध्ये आणि फर्स्ट न्यूक्लिअर सेक्टर मध्ये कॉपरेशन झालेलं आहे बिटवीन इंडिया आणि UAE चा. सो यामध्ये एंटिटीज जे इन्व्हॉल्ड आहे त्या आहे UAE ची ENEC आणि इंडियाची NPCIL. आणि सिग्निफिकन्स काय आहे ॲग्रीमेंटचा की हा फर्स्ट ॲग्रीमेंट आहे बिटवीन UAE आणि इंडिया मधला न्यूक्लिअर एनर्जी सेक्टर मध्ये. तर UAE बद्दल बघूया आपण. सो UAE चे कॅपिटल आहे अबू धाबी आणि करन्सी आहे दिरहम. ओके, नेक्स्ट न्यूज कडे वळूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे युनियन कॅबिनेटने अप्रूव्ह केलेले आहे 70,125 करोड फॉर प्रधानमंत्री PMGSY 4 म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना करता. ओके, सो किती केलेले आहे 70,125 करोड केलेले आहे. सो युनियन कॅबिनेटने अप्रूव्ह केलेला आहे इम्प्लिमेंटेशन करता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4 फॉर अ पिरियड 2024 to 25 to 2028 to 29 ह्या पिरियड करता म्हणजे 2025 पासून तर 2029 पर्यंत जी योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याचे इम्प्लिमेंटेशन करता युनियन कॅबिनेटने 70,125 करोड हे टोटल आउटले दिलेला आहे. की पॉइंट्स काय आहे स्कीमचे. सो स्कीम ही तुम्हाला सांगितलेली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. फोर्थ आहे ड्युरेशन त्याचा राहणार आहे 2024-25 टू 2028-29 आणि टोटल आउटले दिलेला आहे 70,125 करोडचा. आता यामध्ये काय काय ऑब्जेक्टिव्ह आहे. सो कन्स्ट्रक्शन करण्यात येणार आहे 62,500 किलोमीटरच्या रोड्स जे रोड्स राहणार आहे ऑल वेदर रोड्स. ओके, प्रोव्हाइड केली जाईल कनेक्टिव्हिटी टू 25,000 अनकनेक्टेड हॅबिटेशन्सला. एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होईल त्यामुळे. तर त्या स्कीम थ्रू एक्सपेक्टेड आहे की क्रिएट केल्या जाईल 40 करोड ह्युमन डेज एम्प्लॉयमेंट. सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय पडणार आहे त्या स्कीम मुळे तर एनहान्स होईल सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रुरल आणि रिमोट एरियाज मध्ये. सोबतच इम्प्रूव्ह आणि ऍक्सेस केल्या जाईल. इम्प्रूव्ह होणार आहे एज्युकेशन, हेल्थ आणि मार्केट सेंटर. ओके, आणि इझिली ते ऍक्सेसेबल सुद्धा होणार आहे जे रिमोट आणि रुरल एरियाज मध्ये राहत आहेत त्यांच्याकरता. ओके, सो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4 याकरता युनियन कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेला आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशन करता आणि टोटल आउटले जो दिलेला आहे तो 70,125 करोड हा आउटले दिलेला आहे. ओके, नेक्स्ट आणखी आहे कॅबिनेटने अप्रूव्ह केलेला आहे 5 लाख. तर 5 लाख आणखी अप्रूव्ह केलेला आहे कॅबिनेटने हेल्थ इन्शुरन्स करता फॉर सिनियर सिटीजन्स अबोव 70 इयर्स. तर जे अबोव 70 इयर्स जे सिनियर सिटीजन्स आहे त्यांच्याकरता इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स जे आहे ते 5 लाखचे सुद्धा अप्रूव्हल दिलेलं आहे कॅबिनेट युनियन कॅबिनेटने. ओके, सो कॅबिनेटने अप्रूव्हल दिलेलं आहे हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज करता फॉर ऑल सिनियर सिटीजन्स करता ज्यांची एज आहे 70 इयर्स अँड अबोव आणि जे
अंडर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये येतात. ओके, अंडर द आयुष्यमान या अंडर मध्ये जे आहेत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्याकरता जे सिनियर सिटीजन्स आहेत 70 इयर्स अँड अबोव त्याकरता युनियन कॅबिनेटने हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज जो आहे तो त्याला अप्रुव्हल दिलेला आहे. 5 लाखचा हा राहणार आहे. ओके, 5 लाखचा अप्रुव्हल दिलेला आहे युनियन कॅबिनेटने. सो स्कीम ही आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ही स्कीम. त्यामध्ये कव्हरेज केल्या जाईल, टोटल फ्री ट्रीटमेंट दिल्या जाईल 5 लाख पर्यंतच ज्यांची ट्रीटमेंट आहे 5 लाख पर्यंतची, तर 5 लाख पर्यंत ती फ्री ट्रीटमेंट दिल्या जाणार आहे 70 इयर्स अँड अबोवच्या सिनियर सिटीजन्सला. नेक्स्ट फॅमिली कव्हर, यामध्ये 4.5 करोड फॅमिलीज कव्हर 4.5 करोड फॅमिलीज जे आहे ह्या बेनिफिट घेऊ शकणार आहे. त्यामधले 6 करोड सिनियर सिटीजन्स आहेत इन्क्लुडेड. एलिजिबिलिटी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सिनियर सिटीजन ज्यांची एज आहे 70 इयर्स अँड अबव. डिस्टिंक्ट कार्ड काय आहे तर इलिजिबल सिटीजन्स, सिनियर सिटीजन्स ज्यांनी जे रिसीव्ह करणार आहेत एक न्यू डिस्टिंक्ट कार्ड अंडर PMJAY मध्ये. ओके, सो एक डिस्टिंक्ट कार्ड सुद्धा त्यांना प्रोव्हाइड केलं जाणार आहे, ते इश्यू करू शकणार आहे नवीन डिस्टिंक्ट कार्ड एलिजिबल सिनियर सिटीजन्स. सो टॉप अप फॉर एक्झिस्टिंग बेनिफिशियरीज. आता सिनियर सिटीजन ज्यांनी ऑलरेडी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचं ज्यांच्याकडे कार्ड आहे तर ते ऍडिशनली 5 लाख रुपीज सुद्धा त्या टॉपअप मध्ये कव्हर केल्या जाईल. ओके, तर ज्यांनी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तर त्याच्यामध्ये ऍडिशनली 5 लाख टॉपअप सुद्धा कव्हर केल्या जाणार आहे. सो हे आहे सिनियर सिटीजन्स करता ज्यांची एज आहे 70 इयर्स अँड अबोव, तर त्यांना कॅबिनेटने अप्रूव्ह केलेले आहे 5 लाखचं हेल्थ इन्शुरन्स. नेक्स्ट आहे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग, ते इनॉग्रेट करणार आहेत IDAX 24 आणि ऑब्झर्व करणार आहेत तरंग शक्ती एक्सरसाइजला. तर काय आहे IDAX 24 बघूया आपण सविस्तरपणे. डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हे इनॉग्रेट करणार आहेत डिफेन्स एव्हिएशन एक्सपो. ओके, डिफेन्स एव्हिएशन एक्सपो आहे तो म्हणजेच IDAX 2024. ओके, तर हा एक्सपो जो आहे तो इनॉग्रेट करणार आहेत ते जोधपूर एअरफोर्स स्टेशन इथे, जोधपूर एअरफोर्स स्टेशन इथे ते इनॉग्रेट करणार आहेत आणि ऑब्झर्व सुद्धा करणार आहेत जे ऑनगोइंग तरंग शक्ती एक्सरसाइज आहे 12 सप्टेंबर पासून तर 14 सप्टेंबर पर्यंत जे तरंग शक्ती चालू आहे तर त्या एक्सरसाइजला सुद्धा ते ऑब्झर्व करणार आहे. तर की पॉइंट्स काय आहे इव्हेंटचे, हा इव्हेंट आहे डिफेन्स एव्हिएशन एक्सपो IDAX 24 आणि याचं लोकेशन आहे जोधपूर एअरफोर्स स्टेशन राजस्थान मध्ये. सिग्निफिकन्स काय आहे हा जो ही जे एक्सरसाइज आहे किंवा ही जे एक्सपो आहे त्याचं सिग्निफिकन्स काय आहे तर शोकेस करणार आहे प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजीज फ्रॉम इंडियन एव्हिएशन इंडस्ट्रीज. जे इंडियन एव्हिएशन इंडस्ट्रीज आहे ते त्यांचे प्रोडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी तिथे शोकेस करणार आहेत. पार्टिसिपेशन राहणार आहेत DPSUs, DRDO आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीज आणि स्टार्टअप, तर हे सगळे पार्टिसिपेट करणार आहेत त्या एक्सपो मध्ये. इंटरॅक्शन अपॉर्च्युनिटी फॉर डिसिजन मेकर, एंड युजर अँड ग्लोबल एअर फोर्स. तरंग शक्ती एक्सरसाइज काय आहे आता तर तरंग शक्ती एक्सरसाइज एक लार्ज मल्टीनॅशनल एअर एक्सरसाइज आहे जी कंडक्ट करतात इंडियन एअर फोर्स. ओके, तर यामध्ये पार्टिसिपेशन राहते टोटल 7 मेजर कंट्रीज, तर ज्यामध्ये आहे USA, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, श्रीलंका, UAE आणि ग्रीस. ओके, तर हे जे आहे 7 मेजर कंट्रीज यांचं पार्टिसिपेशन राहते त्या तरंग शक्ती या एक्सरसाइज मध्ये आणि जे 16 कंट्रीज आहे त्या पार्टिसिपेट करतात ऍज अ ऑब्झर्वर म्हणून. ऑब्जेक्टिव्ह आहे शोकेस करणे इंडिजिनियस एव्हिएशन स्किल्स, इंडिजिनियस एव्हिएशन जे स्किल्स आहे त्याच्यामध्ये त्या शोकेस केल्या जाते आणि फॉस्टर केल्या जाते इंटरनॅशनल कॉपरेशन इन डिफेन्स अँड एव्हिएशन मधले. ओके, सो डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हे इनॉग्रेट करणार आहेत डिफेन्स एव्हिएशन एक्सपो जे की आहे जोधपूर एअर फोर्स स्टेशन, ज्याचं लोकेशन आहे राजस्थान मध्ये. सोबतच ते ऑब्झर्व सुद्धा करणार आहे जे तरंग शक्ती एक्सरसाइज चालू आहे
त्याला सुद्धा, जे की 12 सप्टेंबर पासून तर 14 सप्टेंबर ती राहणार आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे फॉर्मर पेरुवियन प्रेसिडेंट अल्बर्टो फुजिमोरी यांची डेथ झालेली आहे, निधन झालेलं आहे वयाच्या 86व्या वर्षी. तर कोण होते ते बघूया. त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं, तर ते जॅपनीज इमिग्रंटचे पुत्र होते, सन होते आणि 1990 मध्ये ते प्रेसिडेंट होण्याआधी युनिव्हर्सिटी चान्सलर सुद्धा होते. सो त्यांच्या बऱ्याचशा काही कॉन्ट्रोवर्सीज सुद्धा आहेत. त्यांना जेल सुद्धा झाली होती, ते अरेस्ट सुद्धा झालेले होते. सो एक्साइड आणि अरेस्ट मध्ये ते जापान 2000 मध्ये जापान मधनं ते जापानला ते हे झालेले होते, पळून गेलेले होते. त्यानंतर 2005 मध्ये ते चिली मध्ये अरेस्ट सुद्धा झालेले आहेत. नंतर त्यांना 2009 मध्ये जेल झालेली आहे फॉर कशाच करता, ह्युमन राईट अब्यूज करता. नेक्स्ट आता पेरू बद्दल बघूया आपण. कॅपिटल आहे लिमा, ऑफिशियल लँग्वेज आहे पेरूची स्पॅनिश, प्रेसिडेंट आहे तिथले दिना बोलुरेट, प्राईम मिनिस्टर आहेत गुस्तावो ॲड्रियान्झे आणि करन्सी आहे पेरुवियन सोल. ओके, सो हे आहे पेरूचे फॉर्मर प्रेसिडेंट अल्बर्टो फुजिमोरी यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 86व्या वर्षी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे युनियन कॅबिनेटने, आज बऱ्याचशा न्यूज आहे की युनियन कॅबिनेटने बरेचसे काही अप्रुव्हल दिलेले आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झाम्स करता. तर आणखी एक बघूया आपण कशा करता अप्रुव्हल दिलेलं आहे युनियन कॅबिनेटने. सो युनियन कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेलं आहे मिशन मौसम करता. तर हे मिशन मौसम जे आहे ते टॅकल करेल एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आणि क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट. ओके, सो सविस्तरपणे बघूया. युनियन कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेलं आहे मिशन मौसम. तो मिशन मौसम हे लक्षात ठेवा कशा करता आहे. तो मिशन मौसम जे आहे ते एनहान्स करेल इंडियाची कॅपेबिलिटीज इन वेदर आणि क्लायमेट सायन्स करता, जे की हेल्प करेल वेरियस स्टेक होल्डर्स, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे सिटीजन्स, हँडल एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट आणि क्लायमेट चेंज इम्पॅक्ट मोर इफेक्टिव्हली, जास्तीत जास्त इफेक्टिव्हली क्लायमेट चेंजचे जे इम्पॅक्ट आहेत त्याला सुद्धा ते त्या इव्हेंट्सला सुद्धा हेल्प करेल. त्याच्यामध्ये जे इन्क्लूड आहे. ओके, फायनान्शियल आउटले काय आहे याला, तर किती अप्रुव्हल दिलेलं आहे, किती आउटले दिलेला आहे, तर बजेट आहे टोटल 2000 करोडचा ओव्हर 2 इयर्स करता. आणि हे जे आहे इम्प्लिमेंटेड बाय आहे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. की फोकस एरियाज कोणते कोणते आहेत, तर कुठे कुठे ते सर्व्हिलन्स देणार आहेत, कोणते वेदर कंडिशन्स बघणार आहेत, कोणते फॉरकास्टिंग बघणार आहेत. सो वेदर सर्व्हिलन्स आणि फॉरकास्टिंग मध्ये ऍडव्हान्स करणार आहे ते कॅपेबिलिटीज इन वेदर प्रिडिक्शन मध्ये, जे वेदर प्रिडिक्ट करत असतात त्याचे सुद्धा ते कॅपेबिलिटीज आहे त्याला ऍडव्हान्स करणार आहेत थ्रू कशा, थ्रू इम्प्रूव्ड मॉडेलिंग आणि मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू. ओके, सो नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन. तर यामध्ये ते युटिलाइज करणार आहेत ऍडव्हान्स ऑब्झर्वेशन सिस्टीम, AI, मशीन लर्निंग आणि हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग फॉर प्रिसिजन फॉरकास्टिंग. प्रिसिजन फॉरकास्टिंग म्हणजे ॲक्युरेट फॉरकास्टिंग करण्याकरता ते टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन सुद्धा युटिलाइज करणार आहे. त्यामध्ये आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग सिस्टीम. ओके, सो ऑब्झर्वेशन अँड क्लायमेट अंडरस्टँडिंग मध्ये ते प्रोव्हाइड करणार आहेत हायली ॲक्युरेट वेदर इन्फॉर्मेशन, जसं की मॉन्सून फॉरकास्ट, एअर क्वालिटी अलर्ट आणि एक्स्ट्रीम वेदर वॉर्निंग, ज्यामध्ये आहे सायक्लॉन, फॉग, हेल असं काही. ओके, जे सायक्लॉन, फॉग, हेल आहे तर याचे हे जे एक्स्ट्रीम वेदर वॉर्निंग्स आहे हे सुद्धा ते प्रोव्हाइड करणार आहेत. हायली ॲक्युरेटपणे ते प्रोव्हाइड करणार आहेत. वेदर इंटरव्हेन्शन्स मध्ये सपोर्टिंग इंटरव्हेन्शन्स फॉर मॅनेजिंग ॲडवर्स वेदर कंडिशन्स. ओके, सो असे काही की एरियाज आहे, की फोकस आहे जिथे ते फोकस करत आहेत ऍडव्हान्स करण्याकरता आणि जे पण ऑब्झर्वेशन्स आहे त्याला ॲक्युरेटपणे आणि प्रिसिजननी फॉरकास्ट करण्याकरता. सो त्याकरता युनियन कॅबिनेटनी अप्रुव्हल दिलेलं आहे मिशन मौसम याला, ज्याच्यासाठी टोटल बजेट जो आहे आउटले आहे तो 2000 करोडचा दिलेला आहे, ज्यामध्ये ते एनहान्स करेल इंडियाची कॅपेबिलिटी वेदर आणि क्लायमेट सायन्स मध्ये.
नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे स्वित्झर्लंडनी क्राऊन केलेला आहे बेस्ट कंट्रीचा खिताब. ओके, इन द वर्ल्ड, पूर्ण वर्ल्ड मधून स्वित्झर्लंड ही बेस्ट कंट्री बनलेली आहे आणि इंडियाचा रँक आहे 33rd. तर बघूया आणखी कोणत्या कंट्रीज आहे, किती कंट्रीजने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. तो स्वित्झर्लंड ही वर्ल्डची बेस्ट कंट्री म्हणून तिचं नाव आलेलं आहे पुढे. आणि फॉर द थर्ड कॉन्झिक्युटिव्ह इयर मध्ये ती बेस्ट कंट्री म्हणून नामांकित झालेली आहे बेस्ट कंट्रीज रँकिंग 2024 यानुसार. आणि ही जी बेस्ट कंट्रीज रँकिंग 2024 आहे ही रँकिंग कोण देत असते, US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट. US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट नुसार जी बेस्ट कंट्रीज रँकिंग 2024 आहे त्यामध्ये स्वित्झर्लंड ही टॉपमोस्ट पोझिशनवर आहे. परफॉर्मन्स जी आहे स्वित्झर्लंडची ही टॉपमोस्ट आहे 2017 पासून. आणि विथ नोटेबल स्ट्रेंथ इन क्वालिटी ऑफ लाईफ, ऑन्ट्रप्रिनरशिप आणि सोशल पर्पज. तर हे काही एरियाज आहेत, क्वालिटी ऑफ लाईफ आहे त्यामध्ये, ऑन्ट्रप्रिनरशिप आहे आणि सोशल पर्पज. तर यामुळे स्वित्झर्लंड ही टॉपमोस्ट पोझिशनवर आहे 2017 पासून. तर 15 युरोपियन कंट्रीज यामध्ये फीचर झालेली आहे टॉप 25 स्पॉट्सवर. कॅटेगरीज कोणत्या कोणत्या असतात म्हणजे फॉर टॉपमोस्ट कंट्री होण्याकरता तर काय काय कॅटेगरीज हे इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे पॉवर, बिझनेस ओपननेस, कल्चरल इन्फ्लुएन्स, ॲडव्हेंचर, ॲजिलिटी, हेरिटेज, ऑन्ट्रप्रिनरशिप आणि क्वालिटी ऑफ लाईफ. तर जे रँकिंग आहे हे या कॅटेगरीज वरनं बेस्ड आहे. तर हे कॅटेगरीज जर चांगल्या असल्या तर त्यामुळे जी कंट्री आहे ती टॉपमोस्ट पोझिशनवर येते रँकिंग मध्ये, बेस्ट कंट्रीज रँकिंग यामध्ये. तर टॉप 10 कंट्रीज कोण कोण आहे, कोणते कोणते आहेत, स्वित्झर्लंड तर फर्स्ट आहे, सेकंड जापान, USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, जर्मनी, UK, न्यूझीलंड आणि डेन्मार्क. तर या आहेत टॉप 10 कंट्रीज. फर्स्ट आहे स्वित्झर्लंड. इंडियाची पोझिशन आहे 33rd रँकवर आहे इंडिया, फॉलिंग 3 स्पॉट्स फ्रॉम 2023 पोझिशन. तर 2023 च्या कम्पेअर मध्ये आता तीन पोझिशन वरनं ती फॉल झालेली आहे आणि 33rd रँक वरती आलेली आहे इंडिया. नेक्स्ट बघूया न्यूज, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच ऑर्गनायझेशन, कोणतं ऑर्गनायझेशन फ्रॉम इंडिया यांनी साइन केलेला आहे न्यूक्लियर कॉपरेशन अग्रीमेंट विथ इमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कॉर्पोरेशन सोबत. तर ते आहे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर यांनी साइन केलेला आहे अग्रीमेंट इमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कॉर्पोरेशन सोबत. नेक्स्ट आहे हाऊ मेनी किलोमीटर्स ऑफ रोड आर प्लॅन टू बी कन्स्ट्रक्टेड अंडर PMGSY 4. तर जे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4 आहे याच्या अंडर मध्ये किती किलोमीटरचा रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट करण्यासाठी प्लॅन झालेला आहे. तर टोटल 62,500 किलोमीटरचा रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4 यामध्ये अप्रुव्हल झालेला आहे, युनियन कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द मॅक्झिमम हेल्थ कव्हरेज. मॅक्झिमम हेल्थ कव्हरेज काय राहणार आहे, जी की अमाऊंट अप्रूव्ह झालेली आहे फॉर सिनियर सिटीजन्स ज्यांची एज 70 इयर्स आणि अबोव राहणार आहे अंडर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर त्यामध्ये 5 lakhs पर इयर मॅक्झिमम हेल्थ कव्हरेज जी अमाऊंट आहे ती अप्रुव्हल दिलेला आहे युनियन कॅबिनेटने. हाऊ मेनी कंट्रीज, किती कंट्रीजनी पार्टिसिपेट केलेला आहे इन एक्सरसाइज तरण शक्तीमध्ये. तर टोटल 7 मेजर कंट्रीजनी यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे तरण शक्ती यामध्ये आणि 16 कंट्रीज जे आहे त्या पार्टिसिपेट करत आहे ऍज अ ऑब्झर्वर म्हणून. नेक्स्ट, व्हॉट वॉज अल्बर्टो फुजिमोरीज मेजर इकॉनॉमिक अचीवमेंट. त्यांची मेजर इकॉनॉमिक अचीवमेंट कोणती आहे अल्बर्टो फुजिमोरीची ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ऑफ पेरू. तर त्यांनी काय केलं होतं, बाय कंट्रोलिंग हायपर इन्फ्लेशन, त्यांनी हायपर इन्फ्लेशन कंट्रोल केलेलं होतं. प्रायव्हेटायझिंग स्टेट ओन कंपनीज
स्टेट ओन कंपनीज प्रायव्हेटायझिंगला सुद्धा त्यांनी कंट्रोल केलेलं होतं आणि इम्प्लिमेंट केलेलं होतं फ्री मार्केट रिफॉर्म्स. तर यामुळे ह्या त्यांच्या इकॉनॉमिक अचिव्हमेंट्स आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून पेरूच्या. त्यांचं नाव आहे अल्बर्टो फुजिमोरी. नेक्स्ट, विच मिनिस्ट्री विल इम्प्लिमेंट, कोणती मिनिस्ट्री इम्प्लिमेंट करणार आहेत मिशन मॉसम इन इंडिया, इंडियामध्ये? तर ती आहेत मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. नेक्स्ट, व्हॉट पोझिशन डिड इंडिया होल्ड इन 2024 बेस्ट कंट्रीज रँकिंग? तर जी बेस्ट कंट्रीजची रँकिंग आहे 2024 ची, त्यामध्ये इंडियाने कोणती पोझिशन होल्ड केलेली आहे? तर ती आहे 33rd पोझिशनवर. तो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजची न्यूजची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू.